राज्यभरामध्ये भेसळखोर गुटखा माफी आणि बेकायदेशीर विक्रेत्यांवर धडक कारवाई करून चर्चेत आलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आणखी एका मोठ्या मोहिमेच्या तयारीत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. गेल्या 6 दिवसांमध्ये 203 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती. 102 जणांना अटक करण्यात आलेली होती, तर 68 आस्थापनांना टाळं ठोकण्यात आलेलं होतं. एफडीएनं राज्यभरामध्ये खळबळून देत ही धडाकेबाज कारवाई केली आहे. मात्र आता फक्त दुकानदार, हॉटेल चालक किंवा उत्पादक कंपन्याच नाहीत, तर आता खोट्या आणि भ्रामक जाहिरातीमध्ये दिसणारे बॉलिवूड सेलिब्रिटी, ब्रँड अँबॅसिडर आणि जाहिरात करणारे कलाकारही एफडीएच्या रडारवर असल्याची माहिती आता मिळते. पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने सेफ फूड, सेफ ड्रग्स, सेफ महाराष्ट्र ही मोहीम सुरू करत भेसळखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यभर 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे 1,58,00,000 रुपयांचा प्रतिबंधित आणि भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला, तर 102 जणांना अटक करण्यात आली आहे. 68 आस्थापनांवर टाळं ठोकण्यात आलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीतील परिसरात मुखाचा कर्करोगानं बाधित कामगार आढळल्यानंतर एफडीएनं आणखी सतर्क झालं आणि धडाकेबाज कारवाई करायला सुरुवात केली. गुटखा, तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांवर कारवाई करताना आता रसायनांचा वापर करून पिकवलेल्या फळभाज्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, मंचर आणि इंदापूर येथेही मोठ्या प्रमाणामध्ये धडक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. लाखो रुपयांचा मुद्देमालही आता जप्त करण्यात आलाय. मात्र या कारवाईचा पुढचा टप्पा आणखी मोठा असण्याची चर्चा सध्या रंगली आहे. एफडीए आता भ्रामक आणि मिसलिडिंग जाहिरातींवर लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत आहे. अनेकदा टीव्ही, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर विविध उत्पादनं चमत्कारिक फायदे देत असल्याचे दावे केले जात आहेत. काही जाहिरातींमध्ये वजन कमी होण्यापासून ते आजार बरे होण्यापर्यंतचे दावे केले जातात. याच जाहिरातींमध्ये अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार, सेलिब्रिटी, ब्रँड अँबॅसिडर म्हणून दिसून येतात. एफडीए कडून ग्राहकांची दिशाभूल करणारे किंवा खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींची तपासणी आणि त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे कारवाई केवळ उत्पादक कंपनी पुरतीच मर्यादित राहणार नसून जाहिरातींचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींची भूमिकाही आता तपासली जाऊ शकणार आहे. म्हणजेच एखाद्या उत्पादनाबाबत चुकीची माहिती देऊन ग्राहकांची फसवणूक झाल्याचं आढळल्यास कंपनी बरोबरच ब्रँड अँबॅसेडर आणि जाहिरातीत सहभागी कलाकारांवरही आता कारवाई केली जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते. अनेक जाहिरातींमध्ये सेलिब्रिटींचा प्रभाव मोठा असल्यानं नागरिक अनेकदा त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि उत्पादनं जी असतात ती खरेदी करतात. आणि त्यामुळे जाहिरात करताना उत्पादनाबाबत केले जाणारे दावे कितपत सत्य आहेत याची जबाबदारीही महत्वाची ठरते. एफडीएची ही भूमिका प्रत्यक्षात आल्यास आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसू शकतो. भेसळखोरांविरोधात धडक मोहिमेनंतर, धडक कारवाईनंतर आता एफडीएची नजर जाहिरात क्षेत्राकडे वळल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. खोटे दावे करणाऱ्या कंपन्या आणि अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेले सेलिब्रिटी यांच्या विरोधात कारवाईची शक्यता आता व्यक्त केली जाते. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोहीम नेमकी किती पुढे जाते आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर प्रत्यक्षात नेमका काय परिणाम करतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आणि त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारांचंही याकडे लक्ष लागले. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.